हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत वापरून स्वादिष्ट अशा छोल्या चण्याच्या भाजीची रेसिपी। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। कुकरमध्ये मी 1 वाटी छोले चणे घेतले आहेत। त्या छोल्या चण्यांना मी रात्रभर भिजत ठेवलं होतं पाण्यामध्ये। त्यानंतर 2-3 पाण्याने याला वॉश करून घेतलं आणि मग मी हे कुकरमध्ये टाकून घेतले। आता या कुकरमध्ये मी ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले, अर्धा छोटा चमचा हळद टाकून घेतलं आणि अर्धा छोटा चमचा मीठ टाकून घेतलं आणि मग त्यानंतर मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि 3 शिट्या काढून घेतलेल्या आहेत। कुकर व्यवस्थित थंड झाला की त्याच्यानंतर मी ह्याला खोललं तर हे जे छोले चणे आहेत मी तुम्हाला दाखवते। पहिला मी चेक करून घेतलं की हे शिजलेत की नाही। तर पहिला मी एक छोला चणा इथे चेक करून बघितला तर हा व्यवस्थितपणे मॅश झाला। कधी कधी काय होतं की एका साईडला छोले चणे एखादा शिजतो आणि एखादा तसाच राहतो, म्हणून मी रँडमली 3-4 छोले चणे इथे चेक करून बघितले तर सर्व व्यवस्थित शिजले गेले होते, एकदम व्यवस्थितपणे हे मॅश होत होते। तर मी आता हे जे छोले चणे आहेत त्याची भाजी बनायला इथे हे रेडी झालेले आहेत। छोल्या चण्यांमधलं जे पाणी आहे ते फेकायचं नाही आहे, ते या भाजीमध्येच यूज करायचं आहे। तर आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल चांगलं तापलं ना की त्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकून घेतलं। जिरं व्यवस्थित फुललं की त्यामध्ये 1 मिरचीला उभं कट करून टाकलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्येच मी ते 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, त्यांना स्लाइसेसमध्ये कट करून घेतलं आणि ते कांदे मी ते तेलामध्ये चांगले फ्राय करून घेणार आहेत। कांदे इथे उभेच चिरायचे आहेत, शक्य होईल तर उभेच चिरा, जर का बारीक चिरलं तर तसा स्वाद येत नाही जसं ह्या उभ्या कांदे चिरल्याने स्वाद येतो। आता कांद्यांना इथे व्यवस्थितपणे लवकरात लवकर शिजवून घ्यायचं आहे, त्यामुळे मी ते कढईवरती झाकण ठेवले आणि कांद्यांना शिजवून घेतलं। आता 3 ते 4 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले तर कांदा इथं हलका पिंकिश रंगाचा झालेला होता आणि मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती। तर कांद्यांना व्यवस्थितपणे ते सॉते करून घेतले। तर कांदे अजून मला पूर्ण ब्राऊन झालेले नव्हते, त्यामुळे मी कांद्यांना अजून 1 ते 2 मिनिटे असेच परतवून घेतलेले आहेत। आता कांदा इथे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर मी यामध्ये इथे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली। अद्रक लसूण कच्चं असल्यामुळे 2 मिनिटे मीडियम फ्लेमवरती मी अद्रक लसूणला चांगलं इथे फ्राय करून घेतलेलं आहे तेलामध्ये। आता अद्रक लसूणचा कच्चेपणा गेला की मी ह्याच्यामध्ये आता इथे 1 मोठ्या आकाराचा टोमॅटोला स्लाइसमध्ये कट करून टाकलेला आहे। पुन्हा एकदा सांगेन की कांदा टोमॅटो असे लांब लांब कट करून टाकले ना तर भाजीला जरा वेगळीच चव येते, त्यामुळे मी रेकमेंड करेन की कांदा टोमॅटो हे लांब लांबच कट करा। आता टोमॅटो लवकर शिजावेत म्हणून मी ह्याच्यामध्ये इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। तर काबुली चना शिजवत असताना सुद्धा मी मीठ टाकले होते, तर त्या अंदाजेच मी इथे मिठाचा वापर केलेला आहे। तर मीठ व्यवस्थितपणे मी इथे कांदा टोमॅटोमध्ये एकदा मिक्स करून घेतले आणि त्यानंतर कुकिंग प्रोसेस जरा फास्ट व्हावी यासाठी मी मसालेसुद्धा आताच टाकून घेतले। तर इथे मी छोटा चमचा वापरला आहे, पण जर का टेबलस्पूननी मोजाल तर इथे मी 1 टेबलस्पून कांदा लसूण मसाला म्हणजेच घाटी मसाला घेतला। 1 टेबलस्पून मी इथे काश्मीरी तिखा लाल मसाला घेतलेला आहे। मसाले इथे ऑप्शनल आहे, तुम्हाला तुमच्या अंदाजे इथे मसाले वापरायचे आहेत, जसे तुम्ही तिखट खात असाल तसे इथे मसाल्याचा वापर करायचा आहे। आता जर का टेबलस्पूननीच मोजाल तर अर्धा टेबलस्पून मी इथे धने पावडर टाकून घेतलेले आहे। जर का तुमच्याकडे जिरं पावडर किंवा धन जिरं पावडर मिक्स असेल तर तसं टाकलं तरीही चालेल। लास्टला मी याच्यामध्ये छोले मसाला टाकून घेणार आहे। तर एव्हरेस्टचा छोले मसाल्याचं 10 रुपयाचं पॅकेट मी इथे घेतलेलं आहे, पण मी तो पूर्ण मसाला न यूज करता 1च टेबलस्पून त्याच्यामधला मसाला वापरलेला आहे। आता मसाले टाकत असताना मी गॅसची फ्लेम स्लो केलेली होती आणि आता हे जे मसाले आहेत ते कांदा टोमॅटोमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। आता मसाले मिक्स करत असताना मसाले ड्राय असल्या कारणाने मसाला करपू नये, त्यामुळे मी याच्यामध्ये आता इथे पाणी टाकणार आहे। तर पाणी मी नॉर्मल पाणी न टाकता जे छोल्यांचा स्टॉक आहे ना, ज्याच्यामध्ये छोले उकडलेले होते त्याच छोल्याचे पाणी मी या मसाल्यामध्ये इथे टाकून घेतलेलं आहे। तर जेवढं पाणी त्याचं वाचलं होतं छोल्यांचं तेवढं पाणी मी टाकून घेतलं, म्हणजे त्याच्यातलं थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि त्यानंतर व्यवस्थितपणे एकदा या सर्व मिश्रणाला मसाल्याला स्टर करून घेतलेलं आहे। 1 ते 2 मिनिटं मी या मसाल्यांना असे स्टर करून घेतले आणि मग लास्टला मी याच्यामध्ये कसुरी मेथी टाकून घेतली। तर 1 चमचा इथे मी कसुरी मेथी चांगली चोळून ती टाकून घेतलेली आहे आणि कसुरी मेथी टाकल्यानंतर व्यवस्थितपणे पुन्हा एकदा या मसाल्याला रोस्ट करून घेतलेलं आहे। जेवढा मसाला फ्राय करणार तेवढेच हे छोले चणे चांगले तयार होतात। आता सगळं इथे मिश्रण एकत्र झाल्यानंतर मी कढईवरती झाकण ठेवले 3 ते 4 मिनिटासाठी आणि गॅसची फ्लेम स्लो केली होती। 3 ते 4 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि मसाल्यांना चांगलं तेल सुटलेलं होतं, म्हणजे जे मसाले आहेत ते
व्यवस्थित शिजले गेले होते आणि टमॅटो जे होते ना ते सुद्धा व्यवस्थित शिजले गेलेले होते आणि ते टमॅटो गळले सुद्धा होते। आता ह्या पॉईंटला ना मी याच्यामध्ये जे छोले होते ना ते टाकून घेते। आता छोले पाण्यासकटच मी इथे टाकलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता हे छोले थोडे आता लिक्विड फॉर्ममध्ये झालेले आहेत। तर हे छोले तुम्ही 5 मिनिटे असे शिजवून त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भटुऱ्यांसोबत हे छोले खाऊ शकता, अदरवाईज पुरीसोबत हे छोले खाऊ शकता। पण मला इथे छोल्याची ड्राय भाजी पाहिजे होती, अशी लिक्विडी भाजी नव्हती पाहिजे, कारण मला टिफिनला न्यायची होती। तर मग मी काय केलं, कढईवरती पुन्हा झाकण ठेवले आणि 5 मिनिटे हे झाकण असेच ठेवले। 5 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि या छोल्यांवरती मस्तपैकी इथे कोथिंबीर टाकून घेतली, एकदा मिक्स करून घेतलं आणि आता गॅसची फ्लेम मी स्लो केली आणि स्लो फ्लेम केल्यानंतर आता हे जे छोल्यांमधलं सर्व पाणी आहे ते सर्व मला ड्राय करायचं होतं। तर मग मी काय केलं, आता या कढईवरती झाकण ठेवले आणि 10 मिनिटे हे छोले असे शिजत ठेवले। 10 मिनिटानंतर मी कढईवरचे झाकण काढले आणि या छोल्याच्या भाजीला एकदा इथे मी चांगलं फिरवून घेतलं आहे। तर तुम्ही बघू शकता आता हे छोले बऱ्यापैकी ते ड्राय झालेले आहेत, म्हणजेच हे छोले आता चपातीबरोबर खाण्यासारखे झालेले आहेत। तर हे छोले व्यवस्थित इथे ड्राय झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं मी ह्या छोल्याच्या भाजीला असेच फिरवून घेतले। आता ही छोल्याची भाजी तयार झाल्यानंतर मी याच्यावरती थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि कोथिंबीरसुद्धा भाजीमध्ये चांगली मिक्स करून घेतली। 1 मिनिट गॅस मी असाच चालू ठेवला, त्याच्यानंतर मी गॅस बंद केलं आणि गरमागरम ही छोल्याची भाजी इथे मी सर्व केलेली आहे। तर ही छोल्याची भाजी तुम्ही कुलचा किंवा चपाती किंवा नान रोटीसोबत सर्व करा किंवा डाळ भातासोबत सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम लागते आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे। तर घरात नक्कीच ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी ही छोल्याची भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।